हाय, मी आहे दीपाली ब्लाऊज डिझायनर। आज मी तुम्हाला खूप छान अशा ब्लाऊजच्या डिझाईन दाखवणार आहे। यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला या डिझाईन आवडल्या तर तुम्ही तशा डिझाईन बनवून घ्या। हे पहा, ही खूप छान अशी साडी आहे, ऑरेंज कलरची साडी आहे आणि हा या साडीमधील ब्लाऊज आहे। खूप सुंदर असा फुल स्लीव ब्लाऊज या साडीमध्ये मी स्टिच केला आहे। साडीची किनार जी आहे ते पूर्णपणे 11 ते 12 इंचाची होती, त्याच्यामुळे ब्लाऊजच्या पूर्ण स्लीवला डिझाईन आली। हा पहा, खूप सुंदर असा ब्लाऊज आहे। त्यासाठी हे छानसे लटकन तयार केले आहेत। बटरफ्लाय सारखा आकार यामध्ये अटॅच केला आहे व सुंदर अशी लेस स्टिच केली आहे। तसेच बाहीसाठी इथे पप तयार करून खाली बटरफ्लायची डिझाईन रेडी करून त्याला मोती बसवले आहेत गोल्डनचे आणि एक स्टोन बसवला आहे। खूप छान ही डिझाईन आहे। तुम्हाला जर आवडली तर तुम्ही देखील अशी छानशी डिझाईन बनवून घ्या। हे पहा, खूप मस्त स्लीव डिझाईन आहे। यानंतर ही आहे कॉटनची साडी। खूप छान स्टोन वर्क आहे या साडीला, छोटे छोटे स्टोन आहेत। ही कॉटनची साडी आहे व यातील वेलींची संपूर्ण साडीला डिझाईन आहे। यामध्ये हा ब्लाऊज मी स्टिच केला आहे। हे पहा, हा ब्लाऊज प्रिन्स कटोरी ब्लाऊज आहे हा, आणि याला बाहीसाठी लेस लावली आहे मी। पाठीमाग बॅक नेकला देखील अशी लेस अटॅच केली आहे। अशी लेस अटॅच केली आहे व हे गोंडे बनवले आहेत। खूप सुंदर असे गोंडे बनवले आहेत। ही आहे ग्रीन कलरची पैठणी। यामध्ये हा 3 पीस प्रिन्सेस कटोरी ब्लाऊज आहे। हा 3 पीस प्रिन्सेस कटोरी। हे पहा, याची डिझाईन हा याचा बॅक नेक आहे। याची स्लीव हाफ आहे। नॉड आणि लटकन याला अटॅच केले आहेत। पैठणी साडीमध्ये तुम्ही देखील असा ब्लाऊज बनवून घेऊ शकता। ही आहे माझी कांजीवरम पैठणी आणि हा या साडीतील ब्लाऊज आहे। साडी खूप छान आहे। याला स्टोन आहेत। संपूर्ण साडीला ही डिझाईन येते। तसेच ब्लाऊजला देखील खूप छान असे किनार आले आहे। हा ब्लाऊजचा फ्रंट भागला पूर्ण डिझाईन आली होती आणि हा बॅकचा नेक आहे। बॅकचा नेक पूर्ण डिझाईन मध्ये मी रेडी केला आहे। हे सर्व ब्लाऊज मी स्वतः स्टिच केलेले आहे कट करून। हे पहा, खूप सुंदर असा याचा बॅक नेक मी बनवला आहे। जवळून पाहिले तर संपूर्ण ब्लाऊजला चमकीची लेस, छोटे छोटे स्टोन बसवले आहेत। मोती पाइपिंग लेस तयार करून, कापडची पाइपिंग लेस तयार करून घेतलेली, त्यात मोती बसवले आहेत। अशी ही डिझाईन आहे। यानंतर ही आहे ग्रीन कलरची पैठणी। बॉटल ग्रीन कलर आहे हा। याला सुंदर अशी किनार आली आहे। संपूर्ण साडी खूप छान आहे आणि यामध्ये हा ब्लाऊज मी स्टिच केला आहे। खूप छान अशी ब्लाऊजची डिझाईन आहे। हे पहा, हे नॉड ग्रीन कलरचेच लावले आहेत आणि बॅकला अशी डिझाईन मी बनवली आहे व खाली इथे देखील नॉड करून त्याला छोटे लटकन बसवले आहेत। हे लेसचे लटकन बसवले आहेत हे, आणि हे
साडीच्या ब्लाऊजच्या पीसचे लटकन बनवले आहेत. कडनी वेलींची डिझाईन बनवली आहे मी आणि संपूर्ण ब्लाऊजला मोती तयार केलेत. हे पहा, असे वेलींची डिझाईन तयार करून त्यामध्ये संपूर्ण मोती अटॅच केलेत व बाहीला अशी खूप छान डिझाईन बनवली आहे. लेस टाकून गोंडे बसवलेत, स्टोन बसवला एक बटन. ही पोपटी कलरची साडी आहे, पॅरट कलर. यामध्ये पिंक कलरचा ब्लाउज आला होता. तुम्हाला अशा साड्या पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, अथवा असे डिझाईनचे ब्लाउज तयार करायचे असले तरी तुम्ही करू शकता. यामध्ये पिंक कलरचा ब्लाउज आला आहे. हे पहा, यासाठी खूप छान अशी मी डिझाईन बनवली आहे. एक मोठा असा स्टोन येथे बसवला आहे व त्याला छोटे छोटे मोतींची लाईन तयार करून बसवली आहे. कडणी लेस आणि ही बॉर्डर जी आहे ती साडीच्या किनारीला आलेली बॉर्डर आहे. व हे जे आहेत ते मोती पोटली बनवली आहे. मोती पोटली कशी बनवायची हे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा शॉर्ट्समध्ये देखील सांगितलं आहे. ही मोती पोटली मी मोतीची बनवली आहे. थर्माकोलची बनवतात, परंतु ती काही दिवसांनी लवचिक होऊन जाते, म्हणून मी मोती पोटली ही मोतीची बनवते. हे फुगे आहेत आणि व इथे एक स्टोन बसवून अशी फुग्यांची स्लीव मी तयार केली आहे. यासाठी हा आहे पिंक येलो कलरची साडी. यामध्ये खूप छान असा म्हणजे साडीची किनार ही चॉकलेटी आहे व पदर देखील हा असा चॉकलेटी कलरचा आहे, म्हणून यामध्ये ब्लाउज देखील चॉकलेटी कलरचाच आलेला आहे. हा यातील ब्लाउज आहे. ब्लाउजसाठी मी मटका गळा स्टिच केला आहे. मटका गळा कसा स्टिच करायचा हे मी शॉर्ट्समध्ये देखील सांगितले आहे. तुम्ही पाहू शकता कसा खूप छान असा मटका गळा माझा याचा आला आहे. हा मी मटका गळा तयार करून त्याला नॉड आणि लेस बसवून छोटेसे कापडी लटकन तयार केले आहेत व स्लीवला लेसची डिझाईन तयार केली आहे. हे पहा, लेसची डिझाईन मी तयार केली आहे व त्यात लटकन सोडले आहे. इकडून एक लेस अटॅच केली आहे. यानंतर हा आहे माझा पिंक कलरची साडी. यामध्ये मी फुल स्लीव बोटनेकचा ब्लाउज मोती पोटली लावून रेडी केला आहे. मोती पोटलीची डिझाईन ही खूप छान वाटते. माझ्या बऱ्याचशाच ब्लाउजला मी मोती पोटलींची डिझाईन तयार करते. हे पहा, बोटनेक आहे म्हणजे पूर्ण ह्याला आपला गळा जो असतो त्या गळ्यापर्यंतच पुढचा गळा येतो आणि त्याला साडीच्या कलरची पिंक कलरची मी मोती पोटली लावली आहे व ह्याला बॅक साईडलाच हुक्स असतात. हुक्स या बॅक साईडला असतात. बॅक साईडला ह्याची असा गळा मी रेडी केला आहे. म्हणजे बोटनेकच आहे. त्याला एक फ्लावर्स मी माझ्या हाताने तयार करून त्यात एक मोठी बटन घालून फ्लावर्स तयार केले आहे व त्याच्या आत एक हुक आहे. इकडच्या साईडला एक हुक आणि इकडच्या साईडला 3 हुक्स असा मी ब्लाउज रेडी केला आहे. स्लीव याची सिंपल स्लीव आहे, परंतु 10 इंचाची स्लीव आहे. 10 इंचाची स्लीव मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कशी बनवायची हे सांगितले आहे. व ही मोती पोटली खूप मोठे मोती मी यामध्ये घातले व ही मोती पोटली मी तयार करून हा ब्लाउज रेडी केला आहे, बोटनेक ब्लाउज. ही माझी खण साडी आहे. खण साडीमध्ये असा ब्लाउज आला आहे आणि खण साडीतील ब्लाउजला मी स्लीव, खण साडी कोणतीही पारंपरिक साडी म्हणजे आपल्या जुन्या पद्धतीची खण साडी, एखादी पैठणी यातला ब्लाउज कधी पण 10 इंच लांब म्हणजे आपल्या दंडाच्या जेवढं बाजू असते तेवढा असा लॉंगमध्ये शिवायचा खूप छान वाटतो. कारण ह्याला जे किनार येते ना ती किनार दंडाच्या बाजूला आल्यानंतर खूप सुंदर वाटते. ही पहा, मी सिंपल अशी स्लीव याची बनवली आहे, खूप सुंदर. आणि बॅकनेकला थोडीशी डिझाईन काढायची. आणि हे पहा, नॉड लेस मी अटॅच केले आहे. याला छान असे लटकन तयार केले आहेत आणि इथं 2 फ्लावर्स तयार करून बसवले आहेत. ही छोटी लेस लावली आहे, इकडच्या बाजूनी मोठी लेस लावली आहे आणि ही जी साईड आहे ह्या साईडला मी साडीची किनार घेतली आहे. तसेच
ही माझी पैठणीमधलीच एक साडी आहे. हिचा नेव्ही ब्ल्यू कलर आहे व यामध्ये पिंक कलरचा ब्लाउज आला आहे. पिंक कलरचा ब्लाउज आला आहे यामध्ये. याची स्लीव मी स्मॉल ठेवली आहे. पैठणीच आहे परंतु मी याची स्लीव जी आहे ती स्मॉल साईजमध्ये मला आवडली म्हणून मी स्मॉल साईजमध्ये ठेवली. आणि या साईडला मटका गळा काढून फक्त वरच्या साईडला लेस लावून घेतली अशी अगोदर आणि नंतर त्याला वेलींची डिझाईन तयार केली व त्याला मोती बसवून इथे एक बटन बसवले. छान असे लटकन तयार केले आणि नॉट बसवून ही वेलींची डिझाईन तुम्ही देखील बनवू शकता तुम्हाला आवडली तर. हे अशा प्रकारची मी हे ब्लाउज रेडी केलं आहे. घागरा, आता हे घागरा जो असतो तो एकदा ना दुसऱ्यांदा लागतोच. त्या घागऱ्यासाठी पण मी खूप छान असा ब्लाउज स्टिच केला आहे. हे सर्व ब्लाउज मी माझे स्वतः स्टिच केलेले आहेत. हा घागऱ्यातील ब्लाउज मी स्टिच केला आहे. ब्रॉड असा मटका गळा काढून त्याला सुंदर अशी वेलींची लेस लावली आहे. म्हणजे ह्याला गोंडे आहेत, संपूर्ण लेसला गोंडे आहेत. हे पहा, संपूर्ण लेसला गोंडे, छोटे 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 गोंडे आहेत व छोटेसे लटकन, मोतीचे लटकन मी याला बसवले, अटॅच केले आहे. मोतीचे लटकन याला मी अटॅच केलं आहे. माझ्याकडून तुटलं ओढताना. हे पहा, मोतीचे लटकन मी ह्याला अटॅच केलं आहे व संपूर्ण कमरेच्या बाजूला देखील गोंड्यांची लेस आणि बाहीच्या बाजूला देखील गोंड्यांची लेस मी बसवली आहे. तुम्हाला देखील असा तुम्ही घागऱ्यातला ब्लाउज आणि याचा गळा मटक्याच्या शेपचा आहे. हे पहा, मटक्याचा शेपचा. आणि कमरेच्या बाजूला कधी पण घागऱ्याचा ब्लाउज शिवताना कमरेच्या बाजूला गोंड्यांची लेस बसवायची व गळ्यालाही गोंड्यांची लेस बसवायची व याचा पाठीमागचा, जर तुम्हाला हुक्स पाठीमाग पाहिजे असेल तर पाठीमाग बसवू शकता किंवा पुढच्या बाजूला बसवू शकता. हे 3 बोटांचाच पट्टी आपण घागऱ्यामध्ये ठेवायची म्हणजे तो घागरा खूप छान वाटतो. हे पहा, त्यासाठी ही ओढणी आलेली आहे घागऱ्यासाठी. आणि हा खूप सुंदर असा लेहंगा आहे. अशा छान छान ब्लाऊजच्या डिझाईन पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर या डिझाईन्स आवडल्या असतील तुम्ही देखील अशा साड्या ब्लाऊज स्टिच करू शकता. एखादी डिझाईन तुम्हाला आवडली तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि स्क्रीनशॉट काढून तुम्ही देखील असेच ब्लाऊज बनवून घ्या. धन्यवाद.